दररोज प्रमाणे संध्याकाळी देवती आणि तिचे मित्र जुन्या आंब्याच्या झाडाखाली खेळत होते. ए अच्चू, आता मला राग येतोय. तू खेळामध्ये चीटिंग करत आहे. काय चीटिंग? मी आणि चीटिंग? अरे, तुम्ही दोघं भांडणं बंद कराल? चला आपण पुन्हा एकदा मोजायला सुरू करू. मी मोजते. ठीक आहे. 1 2 3 4 5 6. 6ने दिलं पाणी, मी झाडांना टाकलं पाणी. झाडांनी दिले फूल, मी दिले आईला फूल. आईने दिलं जेवण, मी कुत्र्याला दिलं जेवण. कुत्र्याने मला चावलं, बाव बाव बाव, कुंजती आऊट, कुंजती आऊट. असं कसं? तू खोटं बोलतेय. मी नाही ऐकणार, मी नाही ऐकणार, मी नाही ऐकणार. तुला ऐकावंच लागेल. मी ऐकणार नाही, मी नाही ऐकणार. तुम्ही भांडतच राहा, तोपर्यंत मी खाऊन घेतो. आगपेटी जळते जेव्हा ती घासते, जेव्हा ती घासते तेव्हा ती हसते. अरे बस करा. ती चिमणी पण आपल्याला बघून हसत असेल. मुलांचे खेळ आणि सगळ्या बदमाशा जुन्या आंब्याच्या झाडावर बसलेली चिमणी बघत होती. ओहो, हे मुलं पण किती मस्तीखोर आहेत. पण ह्यांना असं भांडताना पाहून मला छान वाटतं. उद्या जेव्हा तुम्ही मोठे व्हाल तेव्हा भांडण झाल्यावर पुन्हा मैत्री कराल, हे बघून मला आनंद होईल. कुंजती पण चीट करते. अरे जा जा, तू हे सगळं ह्याच्याकरता म्हणते ना की गेम्स मध्ये तू जिंकू शकशील. मला तुझी सगळी लबाडी माहितीये. मी खोटं बोलून मी तुम्हा सगळ्यांना आउट का बरं करू? त्याच्याशिवाय पण मी जिंकू शकते. सगळ्यात आधी तुम्ही सगळे खाऊन घ्या, नाहीतर मग मला द्या. ओय, तूच तर आम्हाला हे आणून दिलं ना, आता तूच परत मागतोय. तेव्हा एक शिकारी जुन्या आंब्याच्या झाडाच्या वाटेने चालला होता. तो लक्षपूर्वक सगळीकडे बघत होता. ही जागा खूप सुंदर आहे. इथे तर खूप सारे पक्षी मिळतील. हे तर खूपच दुर्लभ जातीचे पक्षी दिसतायत. यात काहीच शंका नाही. ही खूपच चांगली संधी आहे. पक्ष्यांचं लक्ष तर त्या मुलांवर आहे. हा, मिळाला मिळाला. अरे, तो बघा, एक शिकारी. अरे अरे पळा. बिचारे चिमणीची पिल्लं एकटीच राहिली झाडावर. आता ह्यांचं काय होईल? काश आपण काही करू शकलो असतो. ओहो, आता या चिमणीच्या पिल्लांचं काय होईल? चला त्या पिल्लांना वाचवूया. हा देऊ, आपण त्यांच्यावर लक्ष ठेवू, त्यांची काळजी घेऊ. आणि अशा प्रकारे देवती आणि तिच्या मित्रांनी पिल्लांची काळजी घेण्याचा निश्चय केला. आणि मग मुलं त्यांना रोज खाऊ द्यायला लागले. काही दिवसांनी चिमणीची पिल्लं मोठी झाली आणि उडायला लागली. तू इथून कुठेतरी दूर उडून जा. तू जर का इथे राहिली तर शिकारी तुला पण पकडून घेईल. खूप दूर एक मोठं जंगल आहे. तुम्हाला तिकडे खूप मित्र भेटतील. तुम्ही तिकडे चालले जा. हा. देवती आणि तिचे मित्र चिमणीच्या पिल्लांना पंख पसरवून उडताना बघत राहिले.